कांबळे साहेब, नगरपंचायत व नगर परिषदेचे चुनाव परिणाम घोषित होत आहे, याबाबत आपण संतुष्ट आहात का? मुळीच नाही. का? कारण बीजेपी असा पक्ष आहे की बीजेपी वन साईड सगळीकडे येते. आज जे जाहीर निकाल होतात आहे, या जाहीर निकालामध्ये बीजेपी सर्वात जागा बीजेपीने मारल्या आहेत. तसे शिंदे गट यांनी पण त्याचबरोबरचे जागा घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे बीजेपी जी वन साईड येते आहे, त्याच्यामुळे मुळीच या संतुष्ट आहे. या तुम्हाला काय वाटतं, का बीजेपीने एक छत्री का येऊ नये? एवढा मोठा भरघोस परिणाम त्यांच्या बाजूने येतोय, तो का येऊ नये याच्या बाबतीत काही सांगा. आज जी बीजेपी ज्या निवडणुकीच्या क्षेत्रातनं ज्या पद्धतीने जी चालली आहे, तर मला तर असं वाटतं आहे की ST हे शेड्यूल कास्ट आणि अल्पसंख्या ST OBC या सगळ्यांची जी मतं आहेत ही बीजेपीला दिली जात नाही आणि बीजेपीला होत नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये जे 10% अल्पसंख्याक आहेत, 19% शेड्यूल कास्ट आहेत, हे बीजेपीला मतं करत नाही. म्हणजे 29% ते झालं. आणि उद्धव साहेबांचे मराठा ते 4-5% असतील, किंवा शरद पवार साहेबांचे समर्थक 4-5%, काँग्रेसचे समर्थक 4-5% असतील. असे 45-50% मते जेव्हा बीजेपीला जातच नाही, तर हा परिणाम कसा येतो असं तुमचं म्हणणं आहे का? साहजिकच ना. आज अल्पसंख्याची जी संख्या आहे आणि शेड्यूल कास्टची जी संख्या आहे, तसंच मराठा आहे, उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आहे, आणि इतर ज्या संघटनेला आणि ज्या समाजाला घेऊन जी त्यांची जी आकडेवारी केली, तर ह्या सगळ्यांचा विरोध बीजेपीला आहे. मग बीजेपी वन साईड येते कशी? बरं, हे तर झालं. पण तुम्ही जे सांगतायत का अल्पसंख्याक आणि शेड्यूल कास्ट बीजेपीला मतं देत नाही किंवा मतं देणार नाही, याचं एखादं उदाहरण सांगा. कसं काय हे सिद्ध कसं होतं का अल्पसंख्याक बीजेपीला मतं देत नाही? अल्पसंख्या बीजेपीला मतं देत नाही याचा अर्थ आहे की शेड्यूल कास्ट म्हणजे बहुजन समाजामधले जे रामदास आठवले आहेत, हे बीजेपीशी संगमत आहेत. आणि बीजेपीची युती असल्यामुळे ते MLC घेऊन म्हणजे त्यांना असं वाटतं का बाबा मी उभा राहिलो तरी मला लोक मतं देणार नाही, साहजिकच आहे. म्हणून ते डायरेक्ट मांडीवर जाऊन बसतात. कारण ते निवडणुकीच्या रिंगणात आले तरी बहुजन समाज आणि अल्पसंख्या ही त्यांना वोटिंग करणारच नाही आणि वोट देणारही नाही आणि त्यांना निवडून पण आणणार नाही. हे तर झालं एक उदाहरण तुमचं, आणि हे तुमच्या मनाची भावना आहे. पण एकदम सिद्ध करण्यासारखं काय तुमच्याकडे असं? तसंच बघा ना, UP मध्ये मायावती, आज मायावती गेल्या टायमाला तिला पूर्ण खाली दाबण्यात आलं होतं. 2007 ते 2012 पर्यंत त्यांची सत्ता होती. 2000 ज्या पुढे त्याला पूर्ण दाबण्यात आलं. 2017 मध्ये त्यांचं फक्त 2-4 बोटावर मोजण्या एवढी सीट आली होती. हो, साहजिकच आहे ना, बोटावर मोजण्या एवढी त्यांची सीट आली होती. तरी पण त्यांची जी वोट बँक आहे आणि मायावतीने जी वोट बँक जी ठेवली आहे ती राखीव ठेवलेली आहे. आणि त्या वोट बँकमुळे ते कुठेही हलू शकत नाही. त्यांनी राखीव ठेवलेली नाही. तुमचं असं म्हणणं आहे का जे त्यांच्या समाजाची लोक आहे ते त्यांनाच मतं देतात, त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाच देत नाही? ते मायावतीजींचे जे बसपाचे वोटर्स आहे शेड्यूल कास्ट, ते फक्त मायावतींना देतात, बीजेपीला कधीच देत नाही, असं म्हणणं आहे का तुमचं? हो, असंच म्हणणं आहे ना. कारण मायावतीचे जे वोटर्स आहेत आणि मायावतीचे जे समर्थक आहेत ते फक्त बसपालाच वोटिंग करणार आणि बसपालाच वोटिंग देणार, बाकी दुसरं कोणालाच देणार नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे की बीजेपी वन साईड सगळीकडे येते. आता त्याच्यात मध्ये बघा ना, UP मध्ये योगीराज हे त्यांना त्या टायमाला ते
तीनशेच्या लीडनी त्यांनी पूर्ण सत्ता स्थापित केली होती. पण आता ह्या टायमाला 250ची लीड घेऊन ते सत्तेत स्थापित झालेत. मग असं का? कारण बसपाची जी वोट बँक आहे ती कुठेही हळत नाही आणि कुठेही त्यांची एक गट आणि एक मत आहे. म्हणजे तुमचं स्पष्ट म्हणणं आहे का अल्पसंख्याक आणि शेड्यूल कास्ट ह्या दोन कम्युनिटी तरी कमीत कमी बी जे पीला मतदान करत नाही आणि तुम्ही या परिणामाशी जे परिणाम घोषित आहे त्यांच्याशी तुम्हाला संतुष्टी नाही. नाहीये. ठीक आहे, आपण थोड्या वेळानंतर भेटूया परत.